आय एम इन ट्रबल. माझी एक चुकीची मूव्ह आणि अभिमान मला गोळ्या घालेल. तसं त्याला मारून टाकणं कठीण नाहीये माझ्यासाठी. पण मग त्यानंतर यशवंतराव सरंजामे, तो विक्रांत भोसले, या लोकांशी लढण्यातच माझं आयुष्य वाया जाईल. आणि मला जे करायचं. एक काम कर. काय? घरी जा. पण तुम्ही मला. घरी जाऊन आराम कर. उद्या ये. तोपर्यंत मी काहीतरी विचार करून ठेवते. म्हणजे तुम्ही माझी मदत करणार आहात? कसं आहे सुलेखा, तू माझ्याकडे पुन्हा एकदा मदत मागायला येणार याची खात्री होती मला. कसं आहे ना सुलेखा, तू एक ना एक दिवस पुन्हा माझ्याकडे मदतीसाठी येणार याची खात्री होती मला. तुझ्यासाठी मी माझा मौल्यवान वेळ खर्ची पाडलाय. तो असा फुकट कसा जाऊन देईल मी? उद्या ये. शुभ्राचं एक सजेशन होतं. कशाबद्दल? म्हणजे तिला मदत म्हणून. मी म्हटलं तुमच्याशी बोलून सांगते. अगं पण काय ते सांगशील की नाही? तिची ट्रीटमेंट चालू आहे ना डॉक्टर सामंतांकडे. तिकडे एकदा प्रथमेशला घेऊन. प्रथमेशला? हां. प्रथमेशला कशासाठी? प्रथमेशला एवढ्यासाठी की शुभ्राच्या डोक्यातले विचार प्रथमेश न सांगता त्याच्या चित्रातून उतरवतो. म्हणून डॉक्टर सामंतांचं असं म्हणणं होतं की त्यांना एकदा प्रथमेशला भेटता आलं. जाऊ दे त्याला. रोगाच नाही तर म्हणायचं की चंदून मदतच केली नाही. जाऊ दे त्याला. तुम्ही प्रत्येक गोष्ट तिथे का सोडता? कारण प्रत्येक गोष्ट तिथे जाऊन थांबते म्हणून. जाऊ दे प्रथमेशला. नाहीतरी त्याच्या बाबतीतले सगळे निर्णय तूच घेतेस ना. पण तुमच्याशी बोलल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेत नाही. आता ठरलं ना. जाऊ दे प्रथमेशला. उगाच चर्चा नको. मला हे कळत नाहीये सुलेखा. काय कळत नाहीये तुम्हाला? अगं बघ, म्हणजे घोडे तयार आहेत, वराती तयार आहेत, मग अडलंय कुठे? कुणाचं काय अडलंय? अगं तुझ्या लग्नात सगळं चटचट ठरवून पटपट उरकून घ्या ना. किती दिवस घोंगडं भिजत घातलंय. सगळं चटचट आणि पटपट होईल. तुम्ही नका काळजी करू. नाही तुम्हाला सांग, तुझं आणि अभिमानचं काही भिनसलंय का? 1005. हे काय? नाही, गेले काही दिवसात बऱ्याच लोकांनी हा प्रश्न मला 1004 वेळा विचारला होता. आजचा स्कोर 1005. हो का? नाही पण मला सांग ना काय झालंय. काही झालं नाहीये. हो, काहीही झालं नाहीये तसं. चला तुम्हाला निघायचंय ना. चला. आत्ता तर मी आले आणि आता कुठे जाते? रिक्षापर्यंत सोडते. अगं नाही, हे बघ काय माहितीये का, 6 वाजता गीता देवींचं प्रवचन आहे देवळात. त्या आधी मला कुठेही जायचं नाही. आणते. म्हणजे तुम्ही इथे 6
कुसुमात्या, तुम्हाला 369 या आकड्यांबद्दल काही माहिती आहे का? कुठल्या? म्हणजे 3, 6, 9 या आकड्यांबद्दल काही माहिती आहे? 3, 6, 9. हां. अगं काय सुले का काय कसले आकडे ते? अहो नाही, म्हणजे हे असे आकडे तुम्ही कधी शुभ्राला लिहिताना वगैरे पाहिलेत? किंवा तिच्या खोलीत वगैरे काही असं? तिचा काय संबंध? काय ना कुसुमात्या, गेले काही दिवस मला सतत हे आकडे कुठे ना कुठेतरी दिसत आहेत. हो, मला एकदा असंही दिसलं होतं की. दिसलं होतं? हां. कधी 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 पाहिलंस तू? कुठे पाहिलंस? स्वप्नात हो. स्वप्नात? हां, म्हणजे मला स्वप्नात असं दिसलं होतं की शुभ्रा काहीतरी जादू करते माझ्यावर, आणि त्यावेळी हे आकडे ती. ओ बाई, अगं काय सांगतेस काय तू? नाही पण स्वप्नातच दिसलं होतं. कधी 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 पडलं होतं हे स्वप्न? पहाटे? हो. पहाटेची स्वप्न खरी ठरतात. नक्कीच अगं नक्कीच तिने काहीतरी ना. नाही, तुम्ही माझं एक काम कराल कुसुमात्या? काय 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 सांग. म्हणजे जर का घरात तुम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या किंवा असे आकडेही जर तुम्हाला कुठे दिसले. हा, कळलं मला कळलं सुलेखा. तू काही बोलूच नकोस आता. मला कळलं. आता मी घरामध्ये ना घारीसारखं लक्ष ठेवते आणि तुला सगळं सांगते. तू अगदी भोळी आणि भाबडी आहेस सुलेखा. तुला काही कळत नाही. पण मी असेपर्यंत तुला अजिबात घाबरायची गरज नाही. कळलंय तुला? बरं. कुसुमात्या, काय हवंय? कुठे काय? नाही मग घिरट्या घालतेस ती एवढी? गिरट्या? मी गिरट्या घालते? मी काय गिधाड आहे का गिरट्या घालायला? गिधाड नाही का, घार. काय म्हणालीस? तुला फोन करायचा आहे का? हा. नाही पण नको, नंतर करते. का ग, माझी अडचण होती की काय तुला? तुझ्या लाडक्या सुलेखाशी तुला काही प्रायव्हेट टॉक करायचंय वाटतं. तू का ग मला अशी घालून पाडून बोलत असतेस ना? तू काय मागच्या जन्मीची सासू बिसू होतीस की काय माझी? चुकीचं बोलले का मी? का मी दुसरं कोणालाही फोन करू शकत नाही का? दुसरं कोण? अभिमान? अगो बाई, हो, त्या दिवशी त्याचा फोन आला तेव्हा तू चोरून ऐकलंस वाटतं. कुसुमात्या, तू जेव्हा फोनवर बोलत असतेस की नाही तेव्हा ना कुणाला चोरून ऐकावं लागत नाही, कारण तुझा हा जो काही नाजूक आवाज आहे. माझ्या आवाजाबद्दल काही बोलू नकोस. प्रिया कुठली? कुसुमात्या, तुला फोन करायचा ना, कर ना. मी बाहेर जाऊ का हवं तर? का आता का? नाही, तू आता इथे बैसच. मी कोणाशी बोलते हे तू ऐकच. आता थांब, तू ऐकच. हॅलो. हॅलो हॅलो पूनम. हॅलो. थांब तू इकडे थांब. हॅलो हॅलो पूनम, ऐक. हे बघ मी काय म्हणत होते. पूनम तू ऐक. हे बघ कशी जिरवली.
माझ्याशी शहाणपणा करत होती. हॅलो कुसुमात्या, कोणाला फोन केलात तुम्ही? मी सुलेखा बोलतेय. अगं सुलेखा, ती प्रिया. बरं ते जाऊ दे. अगो हे भो सुलेखा, अगो हे भो त्या शुभ्राच्या खोलीत मी गेले ना, तिथे ना मला एक कागद सापडला. राधा, साखर घेऊन ये का? हा आले. साखर? जेवण तिखट झालं होतं का? नाही का, असंच. जरा जरा बस बस. आईंचा फोन आला होता? आईंचा फोन कशाबद्दल? आजोबांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी. हो आला होता ना. वसईला चाललेत ना सगळे? आपण जातो ना, जातो. जावंच लागेल ना. आता चंदूच्या नावानं बोंबाबोंब करायला निमित्तच मिळालं ना. तुम्ही असं निगेटिव्ह विचार का करता हो? हं? निगेटिव्ह काय आहे? आपण तिथं गेल्यानंतर कोणीही आपल्याशी बोलायला तोंड उघडणार नाही. आणि नाही गेलो तर पुढचे अनेक महिने हीच तोंड वाजत राहतील. बाबा इथं येऊन तुमची माफी मागून गेले. आणखी काय करायला हवं होतं त्यांनी? हे तू बोलतीयस राधा. व कोणीही माझ्या दारात उभं राहून हात जोडून माझी माफी मागावी अशी माझी कधीच अपेक्षा नव्हती. आणि यापूर्वी नाही का आठवलंय ना? कशाला बोलतोय आपण वसईला जातोय हा समारंभ साजरा करायला. असा ऍटिट्यूड घेऊन येणार असाल तर? मी फक्त आजोबांच्यासाठी चाललोय. हा अशा प्रकारचा सोहळा साजरा होणार आहे हे ना आधीनं मला सांगितलं ना बाबांनी. बाळकाकाचा फोन आला होता. मग आई बोलली. या अशा वेळी पूर्वीची भांडणं विसरून सगळ्यांनी एकत्र व्हावं हे सगळं ठीक आहे का? पण माझं कोणाशी भांडणच नाहीये. फक्त मी किती फालतू आहे याची पुन्हा पुन्हा मला जाणीव करून घ्यायची हौस नाहीये. अगं तुला सांगते सुलेखा, तिकडे दादाच्या घरी म्हणजे अगदी कैद झाली बघ, कैद. ती कैद सुद्धा बरी आहे अगं. तिथे आपल्या माणसांशी बोलायला वेळ असतो, एकांत असतो. पण इकडे घरातल्या घरात गुप्तहेर झालेत बघ. तुला माहिती सुलेखा, मनातल्या मनात मी बोलले ना तरी सुद्धा मी इकडे तिकडे बघत असते, कोणी बघत नाही ना. हो मग प्रियाबद्दल बोलताय का? ती सासू आहे नुसती, माझी अगदी सासू. हो ना. घ्या चहा, थंड झालाय, पिऊन घ्या आणि निघा. मला शॉपिंगला जायचंय. हो का? तुला सुद्धा शॉपिंगला जायचंय? मला सुद्धा म्हणजे? अगं काय विचारू नकोस बाई, सध्या तिथे घरामध्ये सगळे शॉपिंगला जात आहेत. काय त्यांचा उत्साह विचारू नकोस. ऊत आलाय ऊत. बाबांचं ते सहस्त्र चंद्र दर्शनाचं सोहळा आहे ना म्हणून. काय सहस्त्र चंद्र दर्शन? तुला बोलले नाही का मी? कमाल झाली बाई माझी. अगं तू माझी आठवण तरी करून द्यायचीस ना. मी मग हो. अगं काय माहिती का, बाबा आता 84 वर्षाचे झालेत ना, म्हणून अगदी सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा. कळलं? आणि कुठले शास्त्री साजरा करतायत हा सोहळा? सगळेच. दी तयार आहे? देवजाणे, माहित नाही आता ती येते का नाही ते. अगो बाई, बघू बघू. हे धर, हे धर. अगो बाई, कुसुमाते ते. अगो नाही म्हणजे काय,
चित्रकलेचे वर्ग सुरू केलेस की काय? नाही अहो मी सांगते काय ते. अगं बघू तरी. एक मिनिट. अगं बघू. थांबा कुसुमात्या. का? तसं नाही हो कुसुमात्या. हे असंच आपलं असंच उगाच. ते मी तुम्हाला सांगत होते नाही का ते काय? 3, 6, 9 ते आकडे कुठे? हा अगं तू अजिबात काळजी करू नकोस. माझं अगदी बारीक लक्ष आहे. आता या वेळेला तिला रंगेहात नाही पकडलं तर बघ. नाही तिची धिंड काढली ना तर बघ. काय ग? हा अशी दचकलीस काय तू? हा नाही काय नाही. अहो बाई किती वाजले? 12 वाजले का ग? हा मला निघायला हवं बाई, नाहीतर पुन्हा गुप्तहेरांचे प्रश्न सुरू होतील. नको केलंय ग जीवन मला अगदी. चल येते मी. हा येते ग सुलेखा, येते. नाही तिची झिंड काढली. It's nice to see you again, Abhiman. Tell me, how have you been? I'm fine. Good. तुला मागे जो त्रास झाला होता तो पुन्हा? नाही अजिबात नाही. That's good. मग आज कशी काय आठवण झाली माझी? डॉक्टर मी लग्न करतोय. That's good news. I wish you all the best. थँक्यू सो मच. Who's the lucky girl? माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे ती. आणि ॲक्च्युली तिच्यासाठीच मी तुम्हाला भेटायला आलोय. Any problem? प्रॉब्लेम म्हणजे तिचं अलीकडचं वागणं खूप विचित्र आहे डॉक्टर. म्हणजे मी कसं सांगू हे मलाच कळत नाही आता. न लाजता निसंकोचपणे सांग. ॲक्च्युली डॉक्टर सुलेखाचा पास्ट खूप डिस्टर्ब्ड आहे. सुलेखा नाव आहे का तिचं? हां या तिचं याआधी एक लग्न ठरून मोडलंय. ओ सॅड. मला इतके दिवस असं वाटायचं की तिचा जो काही विचित्रपणा आहे, जो काही विक्षिप्तपणा आहे, तो ह्याच गोष्टीमुळे आहे. पण आता अगदी आम्ही आमचं लग्न मोडण्यापर्यंत जाऊन परत आलो डॉक्टर. But the fact of the matter is that I love her. मला तर हेही कळत नाही की ह्या सगळ्या गोष्टी मी कोणाशी जाऊन बोलू. म्हणजे माझं तुमच्याकडे येणंही बरोबर आहे की नाही. आय डोंट नो बट इफ यू कॅन हेल्प मी. आय विल अभिमान. एकदा तिला माझ्याकडे घेऊन ये. मी बोलेन तिच्याशी. म्हणजे जर तिची तयारी असेल तर ती होईल तयार. गुड देन. तुम्हाला सांग कधी भेटतोस ते. अँड विल सॉल्व द प्रॉब्लेम. चिंता करायची नाही. थँक्यू डॉक्टर. एनी टाइम. निघू मी? शुअर. अँड congratulations once again. Oh, thank you so much. Bye. अभिमान, काय नाव म्हणालास त्या मुलीचं? सुलेखा. सुलेखा ऐकल्यासारखं वाटतं कुठेतरी. असो, मी तुझ्या फोनची वाट बघतोय. या बाय.